इस न्यूज के स्पॉन्सर हैं डॉक्टर असदुल्ला खान इंग्लिश हाई स्कूल एंड जूनियर कॉलेज सोलापूर। रविवार दिनांक 5 मे 2024 रोजी सकाळी 9 वाजता माजी सभागृह नेते देवेंद्र भंडारे हे आजारपणामुळे प्राइड हॉस्पिटल सोलापूर येथे दाखल असून या ठिकाणी माजी केंद्रीय मंत्री सुशील कुमार शिंदे, माजी आमदार प्रकाश येलगुलवार यांनी भेट देऊन त्यांच्या तब्येतीची चौकशी केली। वेलकम टू डॉक्टर असदुल्ला खान इंग्लिश मीडियम स्कूल एंड जूनियर कॉलेज, जहां हम बनाते हैं मजबूत बुनियादें और संवारते हैं बच्चों का मुस्तकबिल। 10 एकड़ के विशाल कैंपस के साथ ये स्कूल सोलापुर के सबसे बड़े स्कूलों में से एक है। यहाँ नेचुरल फुटबॉल ग्राउंड, वॉलीबॉल कोर्ट, बास्केटबॉल कोर्ट्स और बच्चों के लिए एक चिल्ड्रंस प्ले पार्क है। क्वालिफाइड टीचर्स के साथ साथ डिजिटल क्लासरूम्स भी है। बच्चों के ऑलराउंड डेवलपमेंट के लिए इंडोर स्पोर्ट्स अरेना, जिसमें टेबल टेनिस, चेस और कैरम बोर्ड जैसे गेम्स है। यावेळी माजी नगरसेवक नरसिंग कोळी, बाबाराव म्हेत्रे, नागनाथ कासलोलकर, सुरेश पाटोळे आदी नेते मंडळी उपस्थित होती। त्याचबरोबर काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे, प्रदेश चिटणीस संजय हेमगट्टी, नरसिंह आसादे, नरसिंग कोळी, कार्याध्यक्ष हनुमंतू सायबळू, बसवराज म्हेत्रे, नागेश म्हेत्रे, जेम्स जंगम, दिनेश म्हेत्रे, नागनाथ कासलोलकर, त्याचबरोबर राहुल म्हेत्रे, राजू म्हेत्रे, व्यंकटेश भंडारे, परशुराम सत्तारेवाले, तिरुपती परकीपंडला आदींनीही भेटी देऊन त्यांच्या तब्येतीची चौकशी केली। सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या प्रचाराकरिता प्रभाग क्रमांक 31 विविध ठिकाणी प्रचार करत असताना उन्हाचा थोडासा त्रास झाला मला। त्या संदर्भात रात्री 1 तारखेच्या रात्री चक्कर आली, उलट्या वगैरे वाढल्या, म्हणजे बीपी शुगर वाढली आणि हृदयावर टेम्परेचर प्रेशर वाढलं। त्यासाठी 1 तारखेच्या 2 वाजता मला ॲडमिट करण्यात आलं। सध्या माझी प्रकृती बरी आहे आणि या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असताना माझी विचारपूर्वक करण्यासाठी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते, नेते, त्याच पद्धतीने आदरणीय सुशील कुमारजी शिंदे साहेब, माजी आमदार आदरणीय माझे गुरुवर्य प्रकाश येलगुलवार साहेब, माजी आमदार आलम मास्तर व समाजामधले ज्येष्ठ नेते मंडळी, शहरातले प्रमुख कार्यकर्ते येऊन माझे प्रकृतीची विचारपूस केली, मला धीर देण्याचा प्रयत्न केला। काँग्रेसच्या अनेक काळामध्ये कार्यकर्त्यांच्या सोबत काँग्रेसचे नेते मंडळी असतात, काम करतात, त्यांना धैर्य देतात। त्या पद्धतीनं मला देखील पक्षातल्या अनेक ज्येष्ठ लोकांनी मला येऊन माझे सांत्वन केलं, या ठिकाणी विचारपूस केली, मला धैर्य देण्याचं काम केलेलं आहे। आज जरी मी हॉस्पिटलमध्ये असेल तर मी सोलापूर शहरातील तमाम काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना, मोदी समाजाच्या कार्यकर्त्यांना माझं आव्हान असेल की आपण पक्षाशी प्रामाणिक राहून काँग्रेसच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावं, असं या ठिकाणी मी आव्हान करतो। काँग्रेस पक्षाचे माजी स्थायी समितीचे चेअरमन आणि माजी सभागृह नेता सन्माननीय देवेंद्रजी भंडारे हे आजारी म्हणून हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे। असे असताना भाजपचे या सोलापूर लोकसभेचे उमेदवार आणि शिवसेनेचे प्रवक्ता यांनी या ठिकाणी येऊन त्यांना भेटण्यासाठी आलेल्या असताना त्यांनी एक घाणेरडं राजकारण या माध्यमातून त्यांनी करत आहेत की जे 40 वर्ष काँग्रेस पक्षासाठी ज्यांनी काम केलं त्यासाठी कोणी भेटायला आलेलं नाही, परंतु ज्यांच्या नेतृत्वाखाली, त्यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकर्ता म्हणून तयार झालेले देवेंद्रजी भंडारे यांचे गुरुवर्य आदरणीय येलगुलवार सर, ज्यावेळेस त्यांना हा कळाला की बाबा आपला कार्यकर्ता त्या ठिकाणी ॲडमिट आहे म्हणल्यावर त्यांनी निवडणूक प्रमुख असतानाही देखील की त्यांचं त्या दिवशी दिवसभर या ठिकाणी थांबून की त्यांना व्यवस्थित डॉक्टरांचा रिपोर्ट येईपर्यंत त्यांनी थांबून तिथे त्यांची देखभाल केली आणि त्यानंतर त्यांनी सांगतात की कोणी उमेदवार आलेले आहेत आणि शिंदेसाहेब आलेले आहेत, पण शिंदेसाहेब एवढ्या धामधुमीच्या ह्याच्यातून त्यांना फोनवरनं संपर्क साधून प्रत्यक्ष येऊन त्यांना भेटून त्यांना सहानुभूती देऊन त्यांना धीर देण्याचं काम सुशीलकुमार शिंदेसाहेब केलेलं आहे। आणि यापूर्वीही त्यांनी ते ॲडमिट असताना
साहेबांनी पर्सनल सोलापूर सहकारी रुग्णालयामध्ये जाऊन आणि आमदार प्रणितीताई शिंदे यांनी त्यावेळेसही जाऊन त्यांची त्या ठिकाणी विचारपूस केलेली आहेत आणि त्यांना जेवढं काय त्यांच्याकडून सहकार्य करता येईल ते ट्रीटमेंटसाठी त्यांनी केलेले आहे. पण आज हे भाजपचे उमेदवार आणि शिवसेनेचे प्रवक्ता यांनी की समाजामध्ये असं एक मेसेज व्हायरल केलेलं आहे की एवढे वर्ष करून समाजाच्या एका व्यक्तीला कोणी काँग्रेसवाले पाहायला आलेले आहेत आणि म्हणून ही चुकीचे व्हायरल त्या ठिकाणी केलेले आहेत. मी या माध्यमातून आवाहन करतो की अशा दिशाभूल करणाऱ्या आणि द्वेष पसरवणाऱ्या लोकांकडे लक्ष न देता आपण गेल्या अनेक वर्षापासून काँग्रेसला आपण मतदान करत आलेलो आहोत आणि समाजातले सर्व काँग्रेसप्रेमी कार्यकर्ते आणि मतदार बंधू भगिनींनी येणाऱ्या 7 तारखेला आपले लोकसभेचे उमेदवार सन्माननीय प्रणितीताई शिंदे यांना निवडून आणून देण्यासाठी मी आव्हान आणि विनंती या माध्यमातून करत आहे. साहेब लोक कार्याध्यक्ष सोलापूर शहर काँग्रेस कमिटी 1-2 दिवसापूर्वी एका ह्याच्यामध्ये चॅनलमध्ये आलं होतं की या राम सातपुते व प्राध्यापक ज्योती वाघमारे यांनी आमचे जे कार्यकर्ते नेते देवेंद्र भंडारे यांची विचारपूस करण्यासाठी आले होते. त्याचं त्यांनी बातमी टाकली होती. देवेंद्र भंडारे यांना आम्ही आमच्या भागातून 4 वेळा काँग्रेस पक्षाकडनं आम्ही त्यांना निवडून दिलेलं आहे. ज्योती वाघमारेने येऊन आणि रामसुद्धा येऊन तिथं असलं घाणेरडं राजकारण करू नये. कारण का त्यांनी काँग्रेस पक्षाच्या आमच्या सर्व नेत्यांनी त्यांना मदत करून त्यांना निवडून आणलेलं आहे. आम्ही त्यांचा सिंहाचा वाटा आहे. तर त्यांनी अजून एक असं बोललं की समाजाने जागावा. इथं काय नाही आहे. ते बिचाऱ्यांना जरा तब्येत बरी नव्हती म्हणून त्यांनी ॲडमिट झालेलं आहे. त्यांची तब्येत आता चांगली आहे. पण चांगली तब्येती असताना सुधरत असताना कोणीतरी येऊन तिथं त्यांची विचारपूस करून जाऊ नये आणि ते कोळसळपणा समाजामध्ये करू नये. कारण का काँग्रेस पक्षाने त्यांना भरभरून असं सभागृह नेतेपर्यंत त्यांना पद दिलेलं आहे आणि ते आमचे काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते आहे. त्यांना निवडून देतात. ते राम सातपुत्याला नाही, ते का ज्योती वाघमारे आले नाही कधी. त्यांना निवडून आणण्यामध्ये आमचा सिंहाचा वाटा आहे. तर याच्या पुढं त्यांनी कुठलाही मेसेज टाकू नये. ठिकाणी आमचे नेते माननीय सुशीलकुमार शिंदे व तसेच ह्या भागाचे उमेदवार लोकसभेचे प्रणिती शिंदे ताई शिंदे यांनी येऊन त्यांना भेट दिली आणि येलगुलवार साहेबांनी पण भेट दिलेली आहे. पण 24 तास त्यांच्याकडे लक्ष देण्यास आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी त्यांनी सांगितलेलं आहे. परंतु असले ते येऊन असलं घाणेरडं राजकारण त्यांनी कधी केलं नाही. तर मी पुन्हा एकदा सांगतो की ज्योती वाघमारे आणि राम सातपुते येऊन असलं फोटो काढून आजारी माणसाला असं प्रसिद्धी करू नये. व आता सध्या देवेंद्र भंडारे चांगले आहेत आणि आम्ही सगळे त्यांची काळजी घेत आहोत. सगळे आमचे काँग्रेसचे सगळे नेते लोक. राइफल शूटिंग और आर्चरी की भी फैसिलिटीज तैयार की जा रही है. आत्मविश्वास बढ़ाने और आत्मरक्षा सीखने के लिए लड़कियों और सभी स्टूडेंट्स के लिए टेक्वांडो एंड कराटे सेशंस रखे जाते हैं. साल भर 100 से ज़्यादा मज़ेदार एक्टिविटीज़ करवाई जाती है, जिनमें कम्युनिटी हेल्पर्स डे, अजान और कीरत कंपटीशन, वेजिटेबल मार्केट डे, वुजू डे, सलाह डे, मैथ्स क्विज, एनुअल स्पोर्ट्स डे और फूड फेस्टिवल जैसे कार्यक्रम शामिल हैं. बस फैसिलिटीज़ शहर के हर कोने से अवेलेबल है. अपने बच्चे की ओवरऑल डेवलपमेंट और बेहतर फ्यूचर के लिए आज ही एनरोल कीजिए डॉक्टर असदुल्ला खान इंग्लिश मीडियम स्कूल एंड जूनियर कॉलेज में.